हे बघा असं आलेलं आहे सोयाबीन. अजून काही सोंगायला आलं नाही, हिरवंच आहे. खूप छान आलंय सोयाबीन. शेंगा पण भरपूर आहे त्याला. आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, खूप पावसाचं वातावरण झालंय. म्हणजे सोयाबीन जे आहे ना कमरा इतकं, म्हणजे खूप हाईट खूप वाढलेली आहे सोयाबीनची. हे बघा मी दाखवते तुम्हाला. शेंगा पण बघा किती शेंगा लागलेल्या आहेत त्याला. शेंगा पण छान आहे, खूप शेंगा लागलेले. पण पावसाचंच खूप वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे मी आता चालले. हे बघा हे मी गुळवेल घेतला आहे. लिंबाच्या झाडावरती होता गुळवेल, तर मी गुळवेल काढला. खूप आयुर्वेदिक असतो तो. ॲसिडिटी वगैरे होत नाही आहे त्यानं. आणि ॲसिडिटी जर होत असेल तर हा गुळवेल सकाळी आमुषापोटी याच्या काड्या ज्या आहे ना त्या ठेचून अशा मिक्सरमध्ये काढून त्याचा रस प्यायचा. त्याच्यामुळं काय होतं, ॲसिडिटी पण होत नाही आहे. म्हणजे खूप आयुर्वेदिक आहे हा वेल. तर मी ते येल चालीला म्हणजे शेतामध्ये खाली गवत पण खूप आहे, त्याच्यामुळं चालता पण येत नाही. आणि पावसाचं पण असं वाटतंय घरापर्यंत जाऊस तर पाऊस येतो का काय, इतका पाऊस आहे. हे बघा मला बघितल्यानंतर कशा वराडतात त्या. पाऊस आल्यामुळं त्यांना असं वाटतंय की आम्हालाच घ्यायला आली काय की. नाही, आपल्या नाही येते भाकऱ्या, दुसऱ्यांच्या आहे. चला, तर खूपच पाऊस यायच्या मागे दिसतोय. मी पुढं आले, आमचे साहेब तर मागच आहे अजून. तर मी माझा व्हिडिओ इथं स्टॉप करते. परत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.